महाराष्ट्रात लोकसभेचे निकाल लागले आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला एक उमेदवार मिळाल्याचं पाहायला मिळालं। यानंतर आज दिवसभरामध्ये अजित पवार कुठे आहेत या संदर्भातली एक प्रामुख्याने चर्चा सुरू असल्याचं पाहायला मिळालं। एबीपी माझाला जी विश्वसनीय सूत्रांना माहिती दिली त्यानुसार अजित पवार आपलं सरकारी निवासस्थान असणाऱ्या देवगिरी याच ठिकाणी असल्याची माहिती आहे। मुंबईतलं अजित पवारांचं हे सरकारी निवासस्थान आहे आणि या ठिकाणीच आज सकाळपासूनच अजित पवार आहेत अशी देखील माहिती मिळते आहे। खरं तर आज सकाळी साधारणपणे 11 वाजता अजित पवार यांना भेटायला पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल आले होते। त्यांना भेट घेतली आणि त्यानंतर प्रफुल्ल पटेल साधारण 1.5 ते 2 तासानंतर या ठिकाणाहून निघून गेल्याची माहिती आहे। समोर आपण पाहतोय पक्षाचे प्रवक्ते या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत। यासोबतच इतर महत्त्वाचे जे नेते आहेत ते देखील या ठिकाणी आहेत। पक्षातले प्रवक्ते खास करून या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। आज दिवसभरामध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या माध्यमातून कुठेतरी दावा केला जात होता की जास्तीत जास्त संख्या आपल्याला मिळेल, उमेदवार जास्त मिळतील। मात्र आपण पाहतोय की केवळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला एक सदस्य संख्या मिळालेली आहेत। सुनील तटकरे जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत ते रायगडमधून निवडून आल्याचं पाहायला मिळत आहे। इतर जे 3 सदस्य होते त्यांना मात्र कुठेतरी विजय मिळालेला नाही आहे, त्यांचा पराभव झालेला आहे आणि त्यामुळेच कुठेतरी आगामी काळामधल्या प्रश्नांना कशा पद्धतीची उत्तर द्यायची त्या संदर्भात कदाचित अजित पवार यांच्यासोबत प्रवक्त्यांची मीटिंग झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। उमेश पाटील हे समोर आपल्याला पाहायला मिळत आहेत, ते इतर जे प्रवक्ते आहेत त्यांच्याशी या ठिकाणी बातचीत करत आहेत। तर अजित पवारांचा जो संपूर्ण ताफा आहे तो देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय। साधारणपणे अजित पवार उद्या काय बोलतायत का हे देखील पाहणं महत्त्वाचं राहील। अद्यापपर्यंत अजित पवारांना कुठल्याही प्रकारची प्रतिक्रिया दिलेली नाही आहे। मात्र अजित पवारांच्या वतीनं एक ट्विट करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली एनडीएला बहुमत प्राप्त झालेलं आहे आणि एनडीएचं सरकार देशामध्ये येत आहे, त्यामुळं शुभेच्छा दिल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळत आहे। उद्या अजित पवार या संदर्भात काय बोलतायत का हे पाहणं महत्त्वाचं राहील। कॅमेरामन सचिन शिंदेसह निलेश बुधावरे, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।